आमचा बाळू मामा आहे. फक्त तुम्ही निश्चय आणि भाव ठेवा. बाळू मामा तुम्हाला भेट दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून उजळले भाजी आता अवघी चिंता वारेली. म्हणून परपंचात सुख नाही. सुख आहे का? सुख पाहता जावा भाडे आणि दुःख पर्वता एवढे. एवढं जरी दुःख आहे तरी आम्ही परपंच सोडतोय गाव. मैं छोड़ता पण मुझे कंबल नाही वरता. महाराज मी सोडतोय पण मला कंबल सोडना. कारण आम्हाला परपंच सुटत नाही. पण तुकाराम महाराजांना सांगितलंय परपंच करावा नेटका, कुठं दिसू नये फटका, आणि मग परमार्थ त्याचा विवेका. म्हणून परपंच करत परमार्थ करा. जो बंधनात घुसला त्यानं परपंचच केला पाहिजे. आम्ही लग्न करतोय 4 महिने झाला बायकोचं ह्याचं भांडण आणि ह्याला पुन्हा त्याग येतोया आणि निघाला पिशवी भरून गावाला. असा जर आम्हाला त्याग आला तर आमचं भाग्य कधी उजळायचं. म्हणून असा त्याग येऊ नका. ह्याला मी न माझं परमार्थाला घातक आहे मी म्हणू नका. ही म्या केलंय म्हणला का बुद्धेशिवाय राहत नाही. आम्ही म्हणतो ह्या पट्ट्याने बंगला बांधला, दुसऱ्याला बांधता येत नाही. या पट्ट्याने बांधला. अरे किती बी करोड रुपयाचा बंगला बांध, शेवटच्या मृत्यूला दारातच आहे. मग ह्याचा जरा विचार कर. चलोक्षणी हाची केला विचार आणि तरावा या पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ आणि हाय का उसावत. मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी ते संत. मग त्याने मार्ग दाखवला, आम्ही गेलो का मार्गाने? म्हणून पत महत्वाचे. बाळू मामाने पत सांगितली. पतित पावन सीताराम. आमच्या गुरुनं सांगितलं डाळ खाऊ नका. आणि म्हणणार महाराज डाळ काय खात नाही पण भजी खाल्ल्यावर काय होत. मग अशा जर अवलंबीच आम्ही जर संत झालो तर आमचं भाग्य कधी उजळलो. म्हणून पावन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रत्येक संतांनी पद सांगितली. कसले पद? रघुपती राघव राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राम पतित पावन सीताराम. Thank you.
म्हणून पद पाळा. पद पाळल्याशिवाय पावन होत नाही. आज आला बाळू मामाला दिंडन माघारी गेला की गेला मसोबाला. मग अशी जर नीटकी आमची पत असेल हा मांसाला खाजा आपलाय गाव पण आम्ही खाल्ल्याशिवाय सोडतो.